अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. या महिन्यामध्ये चंपाषष्ठीनंतर दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावरती दत्तात्रेयांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. या महिन्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा ही दिनांक 14 डिसेंबरला सायंकाळी 4:58 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला दुपारी 2:31 संपणार आहे. उदय तिथीनुसार दत्त जयंती 15 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि अत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. दत्ताचा अर्थ आपणच ब्रह्म आहोत, मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो, आणि अत्रेय म्हणजे अत्रेय ऋषींचा मुलगा दत्त. हे अत्रेय ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहे असाच बोध होतो. दत्त जयंतीला 7 दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते. याला गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हटले जाते. दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रेयांसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते. असे केल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होते. दत्तात्रेयांचा मंत्र जाप केल्याने पुण्य लाभते. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही सेवा व उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या उपायांमध्ये दत्त जयंतीच्या दिवशी गाईला तुम्हाला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतील. घरामध्ये सुख, समृद्धी येईल आणि कुटुंबांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा, गाय जवळपास नसेल तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला कसा करता येईल ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. उद्या आलेल्या दत्त जयंतीची आपण सर्व स्वामी भक्त, दत्तभक्त अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो. दत्त महाराजांना गाय ही अतिशय प्रिय आहे. तुम्ही जर दत्त महाराजांचा फोटो घरामध्ये ठेवलेला असेल किंवा पाहिला असेल तर दत्तात्रेय महाराजांच्या फोटोमध्ये तुम्हाला 4 कुत्रे दिसतात आणि एक गाय दिसते. ते 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आणि गाय दत्त महाराजांजवळ असते. ती दत्त महाराजांची कामधेनू गाय आहे आणि दत्त जयंतीच्या दिवशी गायी संबंधित, कुत्र्या संबंधित काही उपाय केले तर साक्षात दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला लाभत असतात. दत्तात्रेयांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. पृथ्वीवरील कोणते भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्यकर्म आहे. मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे होत असतात. आपल्या सर्वांना माहिती आहे, हिंदू धर्मामध्ये गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मान्यतेनुसार गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात. हिंदू धर्मामध्ये गायीला माता ही सुद्धा म्हटलं जातं. प्राचीन काळापासून गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि तिची पूजाही केली जाते. गायीची पूजा आणि सेवा केल्याने पुण्य मिळत असतं. गायीला सर्व देवी देवतांचे निवासस्थान मानले जाते. अशा स्थितीमध्ये दत्त जयंतीच्या दिवशी गायीला जर ही वस्तू खाऊ घातली तर सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि सगळ्यात अगदी देवी देवतांना नैवेद्य दिला जातो. आणि म्हणून आपण बघा, रोज ज्यावेळेस स्वयंपाक करत असतो त्यावेळेस पहिली जी पोळी असते तर ती आपण गायीसाठी काढून ठेवत असतो आणि शेवटची जी पोळी असते ती कुत्र्यांसाठी करत असतो. ही एक परंपरा आहे जी शतकानुशतके परंपरेनुसार, रूढी परंपरेनुसार चालत आलेली आहे. आपल्याला महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा कृपाशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपण घरामध्ये अनेक वेळा सेवा व उपाय करत असतो. गोसेवा हा त्यांच्या सेवेचाच एक भाग आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी ह्या येतच असतात. बऱ्याचदा घरामध्ये वादाची परिस्थिती निर्माण होते. घरातील सदस्यांमध्ये रात्रंदिवस भांडणं होत असतात. कुटुंबामध्ये सुख शांती नसते. तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश
मिळत नाही. घरामध्ये जो काही पैसा येतो तो टिकत नाही. याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही. घरावरती वारंवार संकट, विघ्न येत असतात. तुमच्या मुलांवरती येतात किंवा तुमच्या घरावरती आर्थिक संकट येत असतात. घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडायला लागतात. ह्या ज्या काही अडचणी आयुष्यामध्ये आहेत त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. मग तुमच्या मुलांविषयक समस्या असतील, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी म्हणून असेल किंवा तुमच्या मुलांचे विवाहांचे योग जुळून यावेत म्हणून असेल. बघा, लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतरही बघा बऱ्याच जणांना संतान प्राप्ती होत नसेल, तर संतान प्राप्तीचे योग जुळून यावेत यासाठी देखील काही विशिष्ट तिथीनं उपाय करावेत. आणि दत्त जयंती तर बघा अतिशय शुभ दिवस आहे. ही मार्गशीर्ष पौर्णिमा देवी लक्ष्मीला तसेच देवी अन्नपूर्णेला समर्पित आहे. आणि या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची आहे. गायीचा उल्लेख केला की डोळ्यासमोर येते ते एकच नाव, म्हणजेच कामधेनू. काम म्हणजे इच्छा आणि धेनू म्हणजे गाय. अर्थातच इच्छापूर्ती करणारी गाय होय. सर्व गायींमध्ये कामधेनू ही सर्वश्रेष्ठ गाय मानली जाते. दत्तगुरूंच्या चरणी कामधेनू सदैव आपल्याला पाहायला मिळते. पुरातन काळामध्ये कामधेनूला नंदा, सुनंदा, सुरभी, सुशीला, सुमन या नावाने देखील ओळखले जाते. या 5 गायी जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ, अगस्त्य आणि गौतम या ऋषींना देण्यात आल्या होत्या. म्हणून इतर दिवशी शक्य नाही झालं तरी दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून हा उपाय करावा. साक्षात दत्त महाराज तुमच्या अडीअडचणी दूर करतील. गायीच्या सेवेने दत्त महाराज प्रसन्न होतील. तर हा उपाय जो आहे तर तो उद्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये हा उपाय करू नका, कारण ही जी वेळ असते तर ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी गाईला वस्तू खाऊ घालायची आहे त्यासाठी थोडीशी कणिक घ्यायची आहे. कणिक भिजवून घ्यायची. ज्याप्रमाणे बघा आपण पुरण भरतो ना त्याप्रमाणे अगदी यामध्ये तुम्हाला गूळ भरायचा आहे. अशी गूळ भरून आपल्याला एक पोळी तयार करायची आहे किंवा तुम्ही गुळाचं पाणी करू शकता आणि त्यामध्ये कणिक भिजवून ती गुळाची पोळी तुम्हाला तयार करायची आहे. या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अजून एक वस्तू घ्यायची आहे. तर त्यासाठी एक ताट लागणार आहे. या ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि यासोबतच हळदी, कुंकू, अक्षता, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे, धूप घ्यायचं आहे आणि ही जी पोळी घेतली आहे त्यावरती तुम्हाला 2 केळी ठेवायची आहेत. आणि हे जे ताट आहे हे ताट घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या गोशाळेमध्ये जायचं आहे. आसपास आपल्या गोशाळा ही असतेच. गोशाळेजवळ जाणं शक्य नसेल तर शेजाऱ्यांकडे गाय असेल तिथे जाऊ देखील तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा मग तुम्ही समजा जर रस्त्याने जात असाल आणि तिथे जर तुम्हाला एखादी गाय दिसली तर त्या गायीला जरी तुम्ही ही वस्तू खाऊ घातली तरी देखील चालेल. उद्याच्या दिवशी हे सेवा तुम्हाला चुकवायची नाही. सर्वप्रथम गायीजवळ जायचं आहे आणि गाय जर बसलेली असेल तर तिला उठवायचं नाही. उभी असेल तर गायीच्या 4ही पायांवरती आपल्याला पाणी जे आहे तर ते ओतायचं आहे. त्यानंतर गायीच्या कपाळी आपल्याला कुंकू लावायचं आहे. त्यानंतर अक्षता अर्पण करायचे आहेत. धूप दीप ओवाळून जो दिवा सोबत आपण नेलेला आहे तो गायीजवळ आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपण नेलेली जी पोळी आहे आणि 2 केळी आहेत त्या गायीला आपल्याला खाऊ घालायच्या आहेत. असं म्हणतात की गायीच्या जिभेचा स्पर्श जर आपल्या तळ हाताला झाला तर अनेक पापापासून आपली मुक्तता होत असते आणि आपल्या हातामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. म्हणून गायीने आपल्या हाताला जर चाटणं बघा अतिशय शुभ मानलं जातं. गाईला ही पोळी खाऊ घातल्यानंतर गाईला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करू शकता. 11 प्रदक्षिणा शक्य नसेल तर किमान 5 प्रदक्षिणा गायीभोवती घालायच्या. प्रदक्षिणा शक्य नसेल तर स्वतःभोवती प्रदक्षिणा घातल्यात तरी देखील चालतील. आणि तुम्हाला तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या तुम्हाला गायीसमोर व्यक्त करायच्या आहेत. ज्या काही अडीअडचणी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी दत्तगुरू महाराजांकडे गायीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. या शुभतिथीवरती हा उपाय केल्याने तुमच्या नक्कीच सर्व समस्या दूर होतील आणि दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल. धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. कारण उद्या अन्नपूर्ण जयंती देखील आहे. गोसेवेने अन्नपूर्ण देखील प्रसन्न होते. त्यामुळे नक्कीच ही सेवा तुम्ही करू शकता. ज्यांच्या घराच्या आसपास गाय नाही त्यांनी ही सेवा कशी करावी, तर बघा आपल्या प्रत्येकाच्याच देवघरामध्ये किंवा घरामध्ये गायीची मूर्ती ही असतेच. आपली सकाळची देवपूजा झाली की अशाच प्रकारे तुम्हाला गुळाच्या पोळ्या करायच्या आहेत आणि त्यावरती केळी ठेवून हा जो नैवेद्य आहे तो गायीच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे. त्यानंतर या नैवेद्याचं काय करायचं तर आपल्या घरामध्ये असलेल्या लहान मुलांना तुम्ही हा नैवेद्य खायला देऊ शकता. लहान मुलांमध्ये सुद्धा देवांचा वास असतो.
त्यामुळे असं केलं तर सर्व देवीदेवतांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. आणि दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला दत्त महाराजांचा देखील आशीर्वाद मिळेल. त्यामुळे जर गायीजवळ जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी देखील तुम्ही अशा प्रकारे गायीला ही वस्तू खाऊ घालू शकता. आणि जर घरामध्ये लहान मुलं नसतील तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून हा जो प्रसाद आहे, हा प्रसाद तुम्ही सर्वांनी खायचा आहे. त्याचबरोबर ज्यांना वेळ नाही त्यांनी गोशाळेमध्ये जाऊन गायीला चारा खाऊ घातला तरी देखील चालेल. तुम्हाला दत्त महाराजांच्या कृपेचा आशीर्वाद नक्कीच लाभेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी गायीला ही वस्तू तुम्ही आवर्जून खायला घाला. या उपायाने दत्त महाराजांच्या कृपेने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे प्रत्येकानेच दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.